हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 30 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप भारी ट्विस्ट आला आहे आणि चक्क शौर्यला समजलंय की ऊर्जाने त्याने दिलेले स्टॅम्प पेपर का नाही वापरले. शौर्य ऊर्जाला हे विचारायला तिच्या घरी पोहोचला, पण ऊर्जा रडत बसली होती आणि काय काय घडलं हे स्वतःला सांगत होती आणि शौर्यने हे सगळं ऐकलं. त्याला समजलं की दळवी काकूने काळ्या वाटाण्याची उसळ या स्टॅम्प पेपरवर ठेवली आणि मग हे तेल स्टॅम्प पेपरवर सांडल्यामुळे हे सगळं घडलं होतं. त्यामुळे तो सुद्धा खूप दुःखी झाला. ऊर्जाला रडताना पाहून शौर्यही रडायला लागला आणि मग ऊर्जाला मदत करायची असं त्याने ठरवलंय. मग आता शौर्य हा ऊर्जाला कशी मदत करणार, तिला या संकटातून कसं बाहेर काढणार हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला हे सगळं डिटेलमध्ये कळेल. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा ही घरी पोहोचते. ऊर्जा खूप दुःखी असते, खूप टेन्शनमध्ये असते. 12,500 रुपयांची व्यवस्था कशी करायची, आईने 25,000 रुपये जे बचत गटातून मला दिले आहेत ते परत कसे करायचे हाच प्रश्न तिला पडलेला असतो. ऊर्जा ही आपल्या घरात येते तेव्हा तिला कपाटावर एक नोट लिहिलेली दिसते आणि यावर पूर्वाने तिच्या आईने लिहिलेलं असतं, मी पैशांची सोय कुठे होते का ते बघायला जात आहे. तुझ्यासाठी स्वयंपाक तयार करून ठेवलाय, तू जेवून घे. आणि हे पाहून ऊर्जा खूप दुःखी होते. ऊर्जाला आठवतं की आपल्या आईने आपल्या बचत गटाचे पैसे दिले होते आणि त्यातूनच आपण नवीन स्टॅम्प पेपर खरेदी केले. त्यापैकी 12,500 रुपये तर परत मिळाले, पण बाकीचे 12,500 रुपयांचं काय करायचं हाच प्रश्न तिला पडतो. आणि ऊर्जा ही आपल्या खुर्चीजवळ येते. तेथे डाग पडलेले हे स्टॅम्प पेपर असतात. ती हे स्टॅम्प पेपर पाहते, खूप दुःखी होते. आणि त्याच वेळेस शौर्य तिच्या घरी पोहोचतो आणि शौर्य हा खिडकीतून तिच्याकडे पाहू लागतो. ऊर्जाला माहीत नसतं की शौर्य आलाय आणि ऊर्जा काय काय झालं हे सगळं एकदा रिपीट करते. ऊर्जा ही रडू लागते. शौर्य हे लपून ऐकत असतो. ऊर्जा म्हणते, मी एवढा मोठा हलगर्जीपणा कसा करू शकते, मी एवढा मोठा मूर्खपणा कसा करू शकते, मी असं कसं केलं, हे स्टॅम्प पेपर किती महत्त्वाचे होते आणि यांची किंमत किती जास्त आहे हे मला कळलं पाहिजे होतं. आणि मला सगळं मान्य आहे की दळवी काकू आल्या, त्यांनी घाई गडबडीमध्ये त्या उसळचा डबा याच्यावर ठेवून दिला, पण जर मी हे कागदपत्र हे स्टॅम्प असे टेबलवर ठेवलेच नसते, नीट माझ्या बॅगमध्ये ठेवले असते तर हे सगळं घडलंच नसतं. ही सगळी माझी चूक आहे. आणि मग शौर्याला समजतं की ऊर्जाने त्याने दिलेले स्टॅम्प पेपर का नाही वापरले, ॲफिडेव्हिट दुसऱ्या स्टॅम्प पेपरवर का केलं. ही सगळी दळवी काकूंची चूक आहे आणि स्टॅम्प पेपर खराब झाले आहेत, त्यावर तेल सांडलंय, भाजी सांडली आहे हे शौर्याला समजतं. ऊर्जा स्वतःच रडत असते आणि म्हणत असते, माझ्याकडून असं का होतंय, कधी नव्हे ते मला इतकं मोठं काम मिळालं होतं, 12,500 रुपये मला मिळणार होते, माझं कर्ज फिटलं असतं, किराण्याचं बिल गेलं असतं, परंतु मी स्वतःचं 25,000 रुपयांचं नुकसान करून घेतलं. आणि ते 25,000 रुपये सुद्धा माझे नाही आहेत, तर ते माझ्या आईचे आहेत, तिच्या बचत गटाचे आहेत. आता माझी आई ते पैसे परत कसे करणार, माझं काय होईल. हे सगळं आठवून ऊर्जा ढसाढसा रडत असते आणि शौर्याला समजतं की ऊर्जाने नवीन स्टॅम्प पेपरची व्यवस्था कशी केली आहे. त्याला जबर धक्काच बसतो, पण ऊर्जाला हे माहीत नसतं की शौर्य हे सगळं ऐकतोय आणि त्याला सगळा प्रकार समजलाय. इकडे विजया तिच्या पायाला मलम लावत असते. शैलजा तेथे येते आणि म्हणते, वहिनी तुम्ही पायाला मलम कशाला लावताय, पायाला तुम्ही डॉक्टरांना दाखवा ना. तर विजया म्हणते, एवढं एवढं लागलंय, साधा मुरगायला पाय, त्यासाठी डॉक्टरांना कशाला दाखवायचं. आणि त्याच वेळेस दिव्या तिच्यासाठी ज्यूस घेऊन तेथे येते आणि ज्यूस ठेवताना ज्यूस खाली सांडतो टेबलवर. त्यामुळे विजयाला खूप राग येतो आणि विजया चिडून म्हणते, तुला एक काम नीट करता येत नाही, वेंधळी आहेस का ग तू, साधा ज्यूसचा ग्लास तुला नीट ठेवता येत नाही का. हे ऐकून दिव्याला खूप राग येतो. एकतर मी या बाईसाठी ज्यूस बनवला आणि वरतून मला टोमणे मारतीये. तेवढ्यात मोलकरीण तेथे येते आणि हा डाग पुसून घेते, सांडलेला ज्यूस पुसून घेते. तेव्हा विजया म्हणते, पाहिलं का, त्यांना सुद्धा कळतं की कधी काय करायचंय, पण तुला नाही कळत, बसून राहिली तशी उभीच, काही काम नाही, कळलं नाही का की सांडलंय, पटकन पुसून काढावं. दिव्याला खूप राग येतो. तर शैलजा ही जाणून बुजून दिव्याची बाजू घेते आणि म्हणते, जाऊ द्या ना वहिनी, चुकून झालं तिच्याकडून, एवढं कशाला चिडचिड करताय. तर विजया म्हणते, चिडचिड करताय म्हणजे तिची चूक आहे, मग चिडायला नको का. त्या दिवशी मंदिरात ती चपळ मुलगी मला भेटली, तिने माझ्या पायाची मालिश करून दिली, थोडंसं फर्स्ट एड केला म्हणून, नाहीतर आज मला नीट उभंही राहता आलंच नसतं, चालताही आलं नसतं. तर शैलजा विचारते, वहिनी तुम्ही केव्हापासून त्या मुलीचं कौतुक करताय,
पण तुमची होणारी सून अर्पिता सुद्धा तेथे होती ना, तिने काही नाही केलं का? ती काय तशीच उभी होती का? विजयाला काय उत्तर द्यावं हे समजतच नाही. दिव्या सुद्धा चांगलीच खुश होते. तर विजया म्हणते, प्रश्न येथे अर्पिताचा नाहीये, त्या मुलीचा आहे आणि आपल्या या सुनेचा आहे, जिला काहीच कळत नाही एक नंबरची वेंधळी कुठली. अगं शैलजा, हे संस्कार असतात, संस्कार जे त्या मुलीच्या आईने तिच्यावर केले आहेत. आणि ही आपली सुनबाई पहा, काही लोकांना संस्कार तर माहीतच नसता, दिवसभर फक्त दागिने घालायचे आणि घरभर नटत मुरडत फिरायचं, एवढंच त्यांना जमत असतं. दिव्याला खूप राग येतो, पण शैलजाला माहीत नसतं ज्या मुलीच्या संस्कारांची ती इतकी स्तुती करतीये ती मुलगी दिव्याची सख्खी बहीण आणि दोघींच्या आईने त्यांच्यावर सारखे संस्कार केलेत. पण प्रत्येकाच्या संस्कारानुसार किंवा त्यांच्या जन्मानुसार ते वागत असतात. दिव्या खूप चिडते आणि चिडून तेथून जाऊ लागते. तर विजया तिला थांबवते आणि म्हणते, थांब एक मिनिटं. दिव्या थांबते. विजया तिला विचारते, अर्पिता ही तुझ्या किचनमध्ये आली होती जेव्हा तू त्यांच्यासाठी पोहे बनवत होती, तिला माझ्या विरुद्ध कान भरून झालेत का? हे ऐकून दिव्याला जबर धक्काच बसतो. शैलजा खूप खुश होते. दिव्या सांगते, आई मी काही कान बिन भरले नाहीयेत. तर विजया म्हणते, तू कशी आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे. हा सगळा तुझा प्लॅन होता. तू जाणून बुजून त्यांच्या समोर आली, हा पडलेला चेहरा आणि असं रिकाम्या गळ्याने, म्हणजे ते तुला विचारतील, काय झालं दिव्या, तुझा चेहरा का पडलाय, तुझ्या अंगावरचे दागिने कुठे आहेत. हा सगळा तुझा प्लॅन होता. आणि मग जेव्हा अर्पिता किचनमध्ये पोहे बनवण्यासाठी आली तेव्हा तू तिला सगळं सांगितलं, माझी सासू कसा माझा छळ करते, किती वाईट वागते. खरं आहे की नाही? दिव्या चांगलीच घाबरते. शैलजा खूप खुश होते. विजया तिला विचारते, खरं खरं बोलायचं, या घरात काय चाललंय, कोण काय करतंय हे मला चांगलंच ठाऊक असतं. आणि तू कशी आहे ना हे तर मला आता चांगलंच कळून चुकलंय. काय काय सांगितलंस तू अर्पिताला? माझ्याबद्दल सगळं सांगितलं असेल की माझी सासू माझा कसा छळ करते, तिने माझे सगळे दागिने काढून घेतले आहेत, हो की नाही? दिव्याला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही. तर इकडे ऊर्जाचं रडणं सुरूच असतं. ऊर्जा खूप दुःखी होते. शौर्य ते ऐकत असतो. ऊर्जा म्हणते, आता मी काय करू, या पेपरचं काय करू, मी ते 25,000 रुपये कसे परत आणू, मी इतका मोठा हलगर्जीपणा कसा करू शकते, मी खूप मोठी मूर्ख आहे, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. बाबा मी तुम्हाला खूप निराश केलंय. आधी पद्माच्या केसमध्ये मी नीट लढू नाही शकले आणि आता मी माझ्या आईचं आणखीन मोठं नुकसान केलंय. मी माझ्या आईला मदत करायला हवी, घर खर्चात तिला हातभार लावायला हवा. तिने किती कष्टाने मला लहानचं मोठं केलंय, मला शिकवलंय, मी काही कमवू शकेल असं मला बनवलंय, पण मी काहीच कमवत नाही. उलट मी माझ्या आईला त्रास देते, तिला आणखीन भार देते. मी शौर्यला नाराज केलं, निराश केलं, मी माझ्या आईला निराश केलं, मी काहीच कामाची नाहीये असं म्हणून ऊर्जा ढसाढसा रडत असते. आणि हे पाहून शौर्यला सुद्धा खूप वाईट वाटतं. ऊर्जा विचार करते, खरंच मी खूप चुकीचं केलंय. मला कधी नव्हे ते एवढं मोठं काम मिळालं होतं, एवढे पैसे मिळणार होते. जर हे काम मी नीट केलं असतं तर मला पुढे आणखीन कामं मिळाली असती. माझ्या डोक्यावरचा कर्जाचा भार कमी झाला असता. आईला कमवण्याची गरज राहिली नसती. पण मी तिला निराश केलंय आणि तिला आणखीन आर्थिक संकटात टाकलंय. असा विचार करून ऊर्जा ढसाढसा रडू लागते. शौर्याच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शौर्य ऊर्जावर किती प्रेम करतो आणि ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे ती अशी रडत असेल तर आपल्याही डोळ्यात नकळत पाणी येतंच. आणि शौर्यबरोबर सुद्धा हेच होतं. तर इकडे दिव्या ही विजयाला सांगते, नाही आई, मी अर्पिताला काही सांगितलं नाहीये. तीच मला विचारत होती, तुझा चेहरा असा का पडलाय, तुझे दागिने कुठे गेले आहेत, पण मी तिला तुमच्याबद्दल काहीच सांगितलं नाही. तिचे कान बिलकुल भरलेले नाहीयेत. पण विजयाला मात्र हे पटत नाही. तर शैलजा म्हणते, जाऊ द्या ना वहिनी, आता हे येथेच थांबवा, नाहीतर तुम्हाला माहिती आहे ना तुमच्या दोघींचे आवाज वाढतील, मग त्या आईसाहेब येतील आणि आपल्या सगळ्यांना सुनावतील. आणि घरात आधीच काय कमी टेन्शन आहे का, तुम्ही उगाच भांडण वाढू नका. आणि दिव्या तू सुद्धा तुझ्या रूममध्ये जा असं म्हणून ती दिव्याला रूममध्ये जायला सांगते. दिव्या रूममध्ये गेल्यानंतर विजया विचारते, हे काय केलंस तू? तर शैलजा म्हणते, वहिनी कधी कधी समोरच्याला न कळत सुद्धा त्यांना बाण मारायचे असतात. तर विजया म्हणते, तेच वेगळ्या लोकांना, या बुलीला काही फायदा नाही, ती अशीच निर्ढावलेली आहे, निर्लज्ज कुठली. तिला कितीही सांगितलं ना तरी तिला काहीच जमणार नाही, काहीच कळणार नाही. पण तू तिच्याकडे लक्ष ठेव, घरात काय चाललंय ही गोष्ट घराबाहेर जायला नको असं म्हणून विजया रूममध्ये निघून जाते. पण तिला कळतच नाही की तिने दुधाची राखण करायला मांजरीला सांगितलंय आणि मांजर ही दूध पिणारच, ते सुद्धा चोरणारच.
म्हणजे शैलजाच या सगळ्या प्रकरणामागे ती विजयाशी सुद्धा गोड बोलतीये आणि दिव्याला सुद्धा भडकून देतीये हे आपल्या सगळ्याला माहिती आहे. तर इकडे ऊर्जा ही चक्क पाणी आणि एक कपडा घेऊन येते आणि हे जे खराब झालेले स्टॅम्प पेपर आहेत त्याच्यावरचे डाग पुसण्याचा प्रयत्न करते आणि हे पाहून शौर्याला जबर धक्काच बसतो. ऊर्जा ही तिचं मानसिक संतुलनच हरवून बसते, कारण हे स्टॅम्प पेपर आहेत आणि शेवटी तो कागदाचा तुकडा आहे. त्याच्यावर जर डाग लागला तर तो धुवून काढता येत नाही किंवा पाण्याने पुसता येत नाही. पण ऊर्जा हा केविलवाना प्रयत्न करत असते, या स्टॅम्प पेपरवरचे सगळे डाग पुसण्याचा प्रयत्न करत असते आणि हे पाहून शौर्यला खूप वाईट वाटतं. शौर्य दुःखी होतो आणि रडू लागतो. शौर्य हा ऊर्जाकडे पाहतो आणि विचार करतो, ऊर्जा तू किती दुःखी झाली आहेस, या सगळ्यात तुझी काहीच चूक नाहीये आणि तुझं हे रडणं पाहून मलाही वाईट वाटतंय. मी जर मनात आणलं ना तर तुझ्यासमोर पैशांची रास रचू शकतो, पण तुला ते पटणार नाही. तुझा स्वाभिमान दुखावला जाईल. मला कळतच नाहीये की तुझी मदत कशी करावी, तुला या संकटातून कसं बाहेर काढावं. ऊर्जा केविलवाना प्रयत्न करत असते या स्टॅम्प पेपरवरील डाग पुसण्याचा आणि त्यावेळी डाग काही पुसले जात नाही. त्यामुळे ती ढसाढसा रडू लागते. तिला खूप वाईट वाटतं, माझ्याकडून एवढी मोठी चूक कशी होऊ शकते, मी एवढा मोठा हलगर्जीपणा कसा करू शकते, मी किती मोठी चूक केली आहे, मी मूर्ख आहे, बावळट आहे, असा विचार करून ती ढसाढसा रडू लागते. त्यामुळे शौर्यालाही वाईट वाटतं. तेवढ्यात ऊर्जाला बाबांचा कोट दिसतो आणि ऊर्जा या कोट जवळ येते. हा कोट एका हातात घालते आणि हेच माझे बाबा आहेत असं म्हणून स्वतःच्या गळ्याभोवती आपला एक हात ठेवते आणि दुसरा हात दुसऱ्या हातावर ठेवते आणि चक्क आपल्या बाबांना मिठी मारली असं म्हणून ती रडू लागते. हे पाहून शौर्याला खूप वाईट वाटतं. शौर्याला समजतं की ऊर्जाला तिच्या बाबांची उणीव भासवतीये आणि ती बाबांची आठवण काढून रडतीये आणि ऊर्जा ही बाबांना म्हणते, बाबा आज तुम्ही का नाही आहात, तुम्ही जर असताना तर माझ्याकडून अशी चूक घडलीच नसती. मला तुमची खूप उणीव भासतीये. मी एक चांगली मुलगी नाहीये. मी माझ्या आईची मदत करू शकत नाहीये. मी तिचा भार तर हलका केला नाही, उलट तिचा भार वाढवला. तिच्या डोक्यावर आणखीन कर्ज करून ठेवलं. मला काहीच नीट जमत नाहीये. हे सगळं पाहून शौर्यसुद्धा रडत असतो. शौर्य विचार करतो, ऊर्जा आता मला कळून चुकलंय, तुझी मदत कशी करायची आहे आणि जोपर्यंत तुझ्या डोळ्यातले हे अश्रू मी पुसत नाही आणि तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा स्माईल आणत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असा विचार करून शौर्य तेथून निघून जातो. ऊर्जा आपल्या बाबांच्या कोटला कवटाळून रडतच असते. थोड्या वेळानंतर संध्याकाळ होते. हर्षवर्धन त्याच्या घरी बसलेला असतो. विजया तेथे येते आणि सांगते, मी सुवर्णाताईंना कळवलंय की एवढ्यात साखरपुडा किंवा कोणताही विधी करायला नको. पण ते खूप नाराज वाटत होते, त्यांना हे आवडलेलं नाहीये. हर्षवर्धन विजयाला समजावून सांगतो, तू नको काळजी करू, मी त्यांच्याशी बोलतो, त्यांना समजावून सांगतो, तू माझ्यासाठी ब्लॅक कॉफी आण. विजया हो म्हणते आणि ब्लॅक कॉफी आणायला जाते आणि हर्षवर्धन त्याचं काम करत बसतो. तेवढ्यात शौर्य तेथे येतो आणि हर्षवर्धनला पाहताच तो खूप इमोशनल होतो. त्याला ऊर्जाची आठवण येते की ऊर्जाला कशी तिच्या बाबांची उणीव भासत होती आणि ती त्यांच्या कोटला कवटाळून रडत होती. शौर्य हर्षवर्धन जवळ येतो. तेवढ्यात हर्षवर्धन उभा राहतो तर शौर्य त्याला घट्ट मिठी मारतो. हर्षवर्धनला आश्चर्य वाटतं आणि तोही शौर्याच्या पाठीवर हात ठेवतो. शौर्य ढसाढसा रडू लागतो. हर्षवर्धन विचारतो, काय झालं शौर्य, माझा मुलगा एवढा इमोशनल झालाय का? पण शौर्य काहीच बोलत नाही आणि हर्षवर्धनला आणखीन घट्ट पकडतो, त्याला मिठी मारतो. हर्षवर्धन त्याच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवतो आणि विचारतो, काय झालं, माझा मुलगा एवढा इमोशनल झाला? तुला माहिती आहे ना, आपण वकील आहोत आणि वकिलांनी एवढं इमोशनल व्हायचं नसतं. आपल्या प्रोफेशनमध्ये ते मान्य नाहीये. तर शौर्याच्या डोळ्यात पाणी असतं. शौर्य हर्षवर्धनला म्हणतो, बाबा तुम्ही माझे डॅड आहात, आपण काय कोर्टात नाही आहोत आणि माझ्यासमोर माझे सिनियर वकील नाही आहेत. मला माझ्या बाबांना मिठी मारावीशी वाटली, मी मारली आणि तुम्ही माझ्या आयुष्यात आहात ना, जेव्हा मला हवंय तुम्ही असता, मला तुम्हाला हाक मारता येते, याचा मला खूप आनंद होतोय. हर्षवर्धन शौर्यला समजावून सांगतो, शौर्य एकदम बरोबर बोलतोय तू. आयुष्यात आपल्या बापाचा आपल्या डोक्यावर हात असणं खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा माझे बाबा मला सोडून गेले ना, तेव्हा मी खूप एकटा पडलो होतो. शौर्य खूप इमोशनल होतो आणि म्हणतो, बाबा तुम्ही मला कोठेही सोडून जायचं नाहीये, नेहमी माझ्या बरोबरच राहायचं. आणि तो हर्षवर्धनला पुन्हा एकदा मिठी मारतो. हर्षवर्धनच्याही डोळ्यात पाणी येतं. शौर्य म्हणतो, बाबा तुम्हाला आवडणार नाही असं मी कधीच काही करणार नाही, तुम्हाला कधीच दुखावणार नाही. तर हर्षवर्धन त्याला म्हणतो,
मला आवडणार नाही, असं मी तुला काहीच करू देणार नाही. आणि तेवढ्यात शौर्याला आठवतं की आपण ऊर्जाची मदत करतोय, जी ऊर्जा चक्क हर्षवर्धन विरुद्ध केस लढतीये आणि त्याच ऊर्जाच्या प्रेमात आपण पडलोय, ज्या ऊर्जाचा हर्षवर्धनला किती राग येतो, तिच्या बाबांचा हर्षवर्धनला किती तिटकार आहे. आणि हा विचार करून शौर्य चांगलाच घाबरतो. तर इकडे ऊर्जा खूप टेन्शनमध्ये असते. खूप रात्र झाली आहे, अजून आई घरी आली नाही. आई घराबाहेर एवढा वेळ कधीच राहत नाही. तिने आपल्या जीवाचं काही बरं वाईट करून तर घेतलं नाही ना, अशी भीती ऊर्जाला वाटते. तेवढ्यात पूर्वा घरी येते. ऊर्जा तिला बसवते आणि प्यायला पाणी देते. ती पूर्वाला विचारते, आई कोठे गेली होतीस तू? पूर्वा तिला सांगते, मी पैशांची व्यवस्था करायला गेले होते, पण पैशांची व्यवस्था झाली नाहीये. ऊर्जा तिला शौर्याने दिलेले 12,500 रुपये देते आणि सांगते, हे शौर्याने दिले आहेत. तर पूर्वा म्हणते, पण अजून आपल्याला 12,500 रुपयांची गरज आहे. त्या पैशांची व्यवस्था आपल्याला 4 दिवसांच्या आत करावी लागणार आहे. कारण तुला माहिती आहे ना, ते पांडे किती शिस्तीचे आहेत. त्यांना जर हे कळलं की मी बचत गटाचे पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरले आहेत, तर माझ्या हातून हे कामसुद्धा जाईल आणि खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मी सुद्धा पैशांची व्यवस्था करते, तूही पैशांची व्यवस्था कुठून होते का याकडे लक्ष दे. ऊर्जा हो म्हणते. ऊर्जा आणि पूर्वा या दोघींना खूप टेन्शन आलेलं असतं. काही करून आपल्याला पैशांची व्यवस्था करावीच लागेल, नाहीतर आपल्यासमोर खूप मोठं संकट येईल हे त्यांना समजलेलं असतं. पूर्वा ऊर्जाला विचारते, तू जेवण केलंस का? तर ऊर्जाच तिला प्रतिप्रश्न विचारते, तू जेवण केलंस का? पूर्वाला समजतं ऊर्जाने जेवण केलेलं नाहीये. पूर्वा म्हणते, मी नाही केलं म्हणून तूही नाही करणार का? जा आपल्या दोघांसाठी जेवण घेऊन ये. ऊर्जा या दोघींसाठी जेवण घ्यायला जाते. तर इकडे हर्षवर्धन भजनचा कॉल आल्यावर खूप चिडतो आणि म्हणतो, भजन तुला किती वेळेस सांगितलंय की घरी आल्यावर मला कॉल करत जाऊ नको. ऑफिसचं काम मी घरी कधीच आणत नाही. थोडं शिस्तीचं पालन करा रे. आणि तो विचारतो, काय झालं मग त्या पद्माचं? तेवढ्यात शौर्य तेथे येतो आणि पद्माचं नाव ऐकून लपून त्यांचं बोलणं ऐकू लागतो. तर भजन हा हर्षवर्धनला सांगतो, सर आम्ही त्या पद्मावर बारीक लक्ष ठेवून आहोत. ती तिच्या चाळीत परत आली आहे, पण ती एकदम शांत आहे. आता तिची नोकरीही गेली आहे, घरात पैसा पाणी नाही आहे आणि मला नाही वाटत ती पुन्हा एकदा कोर्टात उभी राहील आणि तुमच्या विरुद्ध लढण्याची हिंमत करेल. तर हर्षवर्धन म्हणतो, तिच्यात लढण्याची हिंमत कधीच नव्हती. फक्त त्या ऊर्जा शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून ती गोळी चालवत होती. त्या ऊर्जा शिंदेने तिला भडकून दिलं होतं. नाहीतर त्या पद्मावर माझे इतके उपकार आहेत ना, माझ्या उपकारावर ती लहानची मोठी झाली आहे. तिचे आईबाबा सुद्धा माझ्याकडेच काम करायचे. ती माझ्या विरुद्ध लढण्याची हिंमत कधीच करू शकत नव्हती. फक्त त्या ऊर्जा शिंदेच्या जोरावर ती एवढी उडत होती. पण आता तिचा जोर सुद्धा ओसरलाय आणि ती पुन्हा कोर्टात उभी राहणार नाही. तुला माहिती आहे का भजन, आयुष्यामध्ये न्याय वगैरे मिळवणं या खूप मोठ्या मोठ्या गप्पा आहेत. ज्याच्या घरात चूल पेटत नाही, ज्याला 2 वेळेचं खायला मिळत नाही ना, तो न्याय वगैरे मिळवण्याचा विचारच करू शकत नाही. हे सगळं ऐकून शौर्याला खूप वाईट वाटतं. हर्षवर्धन हा भजनला सांगतो, तरीसुद्धा तिच्यावर बारीक लक्ष ठेवायचं. काहीही डेव्हलपमेंट झाली तरी मला सांगायचं. या केसमध्ये मला कोणताही हलगर्जीपणा नकोय. असं म्हणून हर्षवर्धन फोन कट करतो. त्यामुळे शौर्याला खूप वाईट वाटतं की ज्या बापावर आपलं एवढं प्रेम आहे, तो अन्यायाच्या बाजूने लढतोय आणि बिचाऱ्या गरीब मुलीला न्याय मिळू देत नाहीये. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तू मला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता आणि ऊर्जाची ॲक्टिंग आजच्या एपिसोडमध्ये खूप भारी होती. तिने खरंच आपल्या चुकीबद्दल खूप मोठा पश्चाताप केलाय. खरं सांगायचं तर तिचा हलगर्जीपणा झालाय. एवढे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स 25,000 रुपयांचे स्टॅम्प पेपर तिने असेच टेबलवर ठेवून द्यायला नको होते. ते तिने जपून बॅगमध्ये ठेवायला हवे होते. ती तिची चूक झालीच आणि त्या चुकीचं फळ आता त्या दोघींनाही भोगावं लागतंय, ऊर्जाला सुद्धा आणि ऊर्जाच्या आईला सुद्धा. पण शौर्याला हे समजलंय आणि शौर्य नक्कीच तिची मदत करेल, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेमध्ये येणारे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पूर्वा ज्यांच्या अंडर हे बचत गटाचं काम करते ते पूर्वाच्या घरी येतील आणि तिच्याकडे पैसे मागतील. तेव्हा पूर्वाला जबर धक्काच बसेल, कारण पूर्वाकडे 25,000 फक्त 12,500 रुपये आहेत. उरलेल्या 12,500 रुपयांचं काय उत्तर द्यायचं हाच प्रश्न पूर्वाला पडणार. पूर्वा ही चांगलीच घाबरणार. तर इकडे शौर्य हा चक्क पद्माच्या घरी जाईल आणि तो पद्माला पैसे देऊ लागेल.
पद्मा खूप चिडणार आणि म्हणेल, दादा मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, आधीच मोठ्या साहेबांनी मला एवढे पैसे दिलेत असं म्हणून ती शौर्याला पैसे दाखवणार, जे पैसे हर्षवर्धनने पद्माला दिले होते या केसमध्ये तोंड बंद ठेवण्यासाठी, FIR किंवा केस करू नको हे सांगण्यासाठी. हे पाहून शौर्याला जबर धक्काच बसेल की हर्षवर्धनने असं केलंय आणि पद्माला यासाठी पैसे दिले आहेत. पण जेव्हा हे दोघे बोलत असतील त्याच वेळेस ऊर्जा तेथे पोहोचणार. ती पद्माच्या घरी येईल आणि ऊर्जाने आपल्या दोघांचं बोलणं ऐकलं की काय, हर्षवर्धन जहागीरदार माझे वडील आहेत हे ऊर्जाला समजली की काय अशी भीती शौर्याला वाटणार. पण ऊर्जाने काही ऐकले नसेल आणि ऊर्जा शौर्याला विचारणार, तू येथे काय करतोय, तुला पद्माचं घर कसं माहीत. मग आता शौर्य या प्रश्नाचं काय उत्तर देईल आणि पद्माच्या केसचं पुढे काय होईल आणि या स्टॅम्प पेपरचं पुढे काय होईल, बचत गटांच्या पैशांचं पुढे काय होईल, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.